आपण म्हातार झाल्यावर असं करायचं. रिस्पॉन्स द्या. आधी तुला प्लॅन सांगितलाय मी पट्टाला. जायची वेळ झाल्या. कसलं भारी वाटते रे. लई वाईट तुटल्या शिव स्टॅच्यू. आपल्यासोबत झाला एक कांड. कसलं उंच आहे. चला जातो. ऍडव्हेंचर गायचं ऍडव्हेंचर. तुला कल्चर बघायला मिळालं. तर ते फॉरेनर आहे, इस्रायल मधून आल्यात. कोला पण बघायला मिळाला. कळते का नाही कसे यायचं. आता फिरसे. चलो चला जातो. हा चला जायची वेळ झाल्या. मोरया देवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो नमः. खरं तर जायचं जरा इच्छा नाही आहे, पण जायला लागा लागले. अरे 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 6 दिवस कसे गेले कळालं सुद्धा नाही. घरात त्याने अजून म्हणाल ते 1 दिवस राहावा आणि मग जावा. तेवढे शक्य नाही आहे. काम आहेत. परत येऊया आपण इकडे. काही सुद्धा अडचण नाही. भेटते घातली. हे एक्सपिरियन्स शेवट होता खरोखर. म्हणजे ह्याच्या आधी एकदा उडुपीला येऊन गेलोय मी काय, पण त्यावेळी कसं असं फिरायला म्हणून आलेलो. उडुपी ते कृष्णा मठ बघितलं, बीच पण बघितलं आणि गेलेलो. ह्या बाहेरच्या बाहेर गेलेलो. ह्यावेळी जेव्हा आलतो त्यावेळेला पूर्ण आत म्हणजे एक्सप्लोर करायला भेटले. इथलं कल्चर बघायला मिळालं, इथली माणसं, इथलं जेवण, मेन जेवण. हे शेवट होतं शेवट. अभिला थँक्यू म्हणे आपण. अभिमुळे शक्य झाले, नाहीतर. आणि जेव्हापासून मी कांतारा मूवी बघितलेलं तेव्हापासून माझ्या डोक्यात होते की कधी एकदा मला असं हे बघायला मिळेल. की मला वाटलं पण नव्हतं की माझ्या नशिबात आहे असं बघायचं म्हणून. कोला पण बघायला मिळाला मला. सपला की विषय. आणि काय पाहिजे आहे. तिथंच वरती होती ही ट्रिप. तर सकाळच्या वाजल्यात 6:45. निघणार तर आम्ही 5ला निघलोय 6 वाजता. आणि आत्ता जरा जरा उजाडायला चालू होते. हो की आपल्या इकडे 6ला म्हणजे उजाडते, इकडे 7 वाजलं तरी अजून बारीक उजाडायला लागले. आणि वातावरण सुल्लो फ्रेश आहे. काय असं जेवढं तुम्हाला बघून कळत नाही तेवढं मी असं फील करायला लागले. ते शेवट आहे वातावरण. पूर्ण जंगल एरिया. वा बेटे वा. तर गाईस सनराईज झालाय. असला भारी सूर्य दिसालाय. दिसू ना कुठं गायब झाला नारळाच्या मागं. हा जो दिसं ना गेला गायब झाला. स्लो दिसाल तर माहिती काय. मी अनेकदा दाखवायचा प्रयत्न करतो, पण आपण वळा लावले पाक अपोजिट डायरेक्शनला. गेला सूर्य. आता नाही दिसणार. हा तर तिथनं कारवार अजून 314 किलोमीटर आहे. सॉरी 214. ठीक बा. तर आपल्या रूटचं पहिला टोल उडुपी टोल. कोंदापूरचा ना हेच ना कोंदापूरचा का. उडुपीचा पहिला टोल आपल्याला लागलेला आहे. थांब मी जरा तिकडं काय तर बघत असतं, म्हणजे काय तर असणार तिथं. आम्ही असं काय बघत नाही मी इकडे तिकडं, माहीत आहे तुला. बरं मी काय म्हणतोय, जरा नाश्त्यासाठी कुठं जरा थांबूया असं मला वाटायला लागले. कुठं जरा चांगलं बघून थांबव. भूक लागल्या. 7 वाजले. 7 वाजता आत्ता एकदा नाश्ता करायचं, 11 वाजता एकदा नाश्ता करायचं, 1 वाजता जेवायचं, 4 वाजता परत नाश्ता करायचं, 6 वाजता परत 4 थांबायचं आणि 8 वाजता परत जेवायला थांबायचं, 9 वाजता करायला जायचं. कसं आहे प्लॅनिंग. हॅलो अभि रिस्पॉन्स द्या. अभि तुला प्लॅन सांगितलाय मी पट्टाला. ऐसे ही निकल जाता हूँ. चला घोळवर घोळ घोळवर घोळ. काय व्ह्यू मात्र व्ह्यू आहे. सकाळ सकाळ फुल एन्जॉय.
आणि इकडे सनराईज झालाय. जरा लई जोर आला, मगाशी भारी दिसला. पहिला स्टॉप आपण घ्यायचं ठरवलंय मुर्डेश्वरला थांबायचं. तर जाऊया मुर्डेश्वरला, मुर्डेश्वरचं दर्शन घेऊया. फक्त विषय काय, लगेजचा विषय आहे. लगेज आता तिथं कुठे ठेवायचं काय त्याच्यावरच जरा ठरवूया. आणि भावाचा इगवाल्ड झाला आहे बुलेटवाला, पळवा लागला तर आपण सुट्टी देणार. आता थंड वाजल्या जरा नाही आता, आता 7:30 वाजल्यात वाटतं. शपथ घेऊ बाबा, बोट बा बोटीत बसायचं स्वप्नच राहिलं माझं तर, तुझ्या आजीचा फटाकडी. कसलं भारी वाटते रे. खाली जात नाही गाडी. बघ A few moments later. तर आत्ता इथं आपण थांबलेलो, फोटोज ते मस्तपैकी काढलेत. एक नंबर असं वाय वाय. सकाळ सकाळी ऊन नाही जास्त, फोटोज ते चांगले आलेत. आणि आता आपण निघायला लागलोय. चलो, पोस्ट आणि स्टोरी बघणार असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा लाईव्ह अपडेटसाठी. आणि वा ओंकार गंडलाय किल्ल्यात राहिला. तर चला अभि जरा स्ट्रेचिंग करतो. तर सकाळच्या वाजल्या 9 आणि आपण आलोय मुर्डेश्वरमध्ये. आता इथंच नाश्ता करायला हव्या. नाश्ता करायचं म्हणून थांबायचं कुठं थांबायचं झालं नाही. शेवटी मुर्डेश्वर आलंच. दुसऱ्यांदा आलोय मी मुर्डेश्वरला. आब्या तर काय पडी कसं इथं. फायनली आफ्टर 2 years. कसलं उंच आहे. तर आपण आलोय आता मुर्डेश्वरमध्ये. आल्या इथं प्रवेशद्वार आहे. कसलं मोठा आहे विषय. वर इथनं जाता येते लिफ्टनं. मागच्या वेळी आम्हाला जायला मिळालं नव्हतं. मागच्या वेळी जेव्हा आलतो तेव्हा. आता आब्या एकदा जाऊन आलाय म्हणे. आपण आता जाऊया. आपल्याकडे आज वेळच वेळ आहे. काय वेळ लागला तरी चालते. तेव्हा गर्दी होती म्हणून आम्ही गेलो नव्हतो. कसलं वाटते शेवटा विषय. तर आज जाऊया. आज जाऊन पहिलं दर्शन घेऊया, त्यानंतर मग पुढे बघू. तर इथं बहुतेक तिकीट आहे. वे टू टेम्पल इकडे आलं. ह्या प्रवेशद्वारमधून आलो, इथं दर्शन केलो. या साईडने इकडे वर आलो. तर वर आल्यावर बघा शिव स्टॅच्यू काम चालू आहे सध्या. आणि भरपूर मोठे आहे. असं व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतंय पण खूप मोठी आहे मूर्ती. ह्या साईडला समुद्र आहे, ठीक आहे. आणि ह्या साईडला पण समुद्र आहे, ह्याच्या बॅक साईडला इथं. आणि सेंटरला असं दोन्ही साईडला समुद्र आहे. समुद्राच्या मध्ये असं ही मंदिर आहे पूर्ण. आता वर जाऊया, वरनं दर्शन घेऊ. तर आपण आहे 17व्या फ्लोअरवर. आणि इथून व्ह्यू काय तर असा दिसतोय. शेवट सगळं दिसतंय. इथनं आव्या पण दिसायला लागला. एक नंबर. आणि काम चालू आहे. पूर्ण सगळं पाड घातलं आहे. काय नजारा आहे. पूर्ण समुद्र कसला मोठा आहे. पूर्ण शेवटपर्यंत एंडच नाही आहे भावाला. आणि वारं काय आहे, वाऱ्याचा विषय वेगळा आहे. आणि तो वर असा आहे सगळा विषय. ओके, तर मुर्डेश्वरचं दर्शन आपलं झालेलं आहे. अनेकदा बघून घ्या कसलं आहे विशेष एवढा. हां
ओके, तर आपण निघाले पुढचं डेस्टिनेशन आपलं घरच आहे. तसं आधीमध्ये काय खावलं की थांब्या आणि आत्ता कोणाचं तरी इंटरकॉम कनेक्ट झालं होतं आम्हाला म्हणलं. तर बीचवर गाड्या जातात का बघायच्यात आम्हाला. अबे कुठे थांबायचं नाश्त्याला? अरे दोन स्टॉप व्हायला पाहिजे. आतापर्यंत आपण एक पण घेतलं नाही. तर अशा तऱ्हेने मुर्डेश्वरचं दर्शन आपलं झालेलं आहे. एक नंबर असं दर्शन झाले. फक्त विषय गंडला इथं भारी होतं, व्हेज नॉनव्हेज होतं. जाऊ सोड. आम्हाला अजून नाश्त्याला चांगलं हॉटेल मिळालेलं नाही. मुर्डेश्वरमध्ये पण मिळालं नाही. असं करत करत मी हायवे लागलो परत. आता कुठं मिळेल तिथं मिळेल, जिथे मिळणार आहे तिथं घडणार आहे. हे पण तेवढंच खरं वाटायला मला. बघू. तर टिल नाव 150 किलोमीटर आपण आलेलो आहे. ज्या स्पॉटून आपण निघालेलो तिथून 150 किलोमीटर आले. पुढं अजून एक 400 किलोमीटर आहे. तर चलो. आणि सकाळचे वाजल्यात 10:30. वा भेटते वा. निवांत आम्ही 60-67 चाललो आहे. एकदमच अंगात येते. 120-130 जाते गाडी. तर फायनली आम्ही नाश्त्याला थांबलोय. गावले एकदाचं हॉटेल. वडा मागवले, खव्याने हलवायला गेले. तर मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आपला आणि आपण परत आले रोडवर. चला असं जरा चहा त्याने पिला, फ्रेश झालो, एकदम फ्रेश झालो. आता काय झालं, एक 4 रायडर्स आहेत ते चाललेले. स्कीम मग 4 रायडर्स आहेत त्याने चाललेले आणि ब्लू हार्बरला ऑटोमॅटिक कनेक्ट झालं 2 वेळा. एकदा मुर्डेश्वरमध्ये आणि एकदा त्यांनी थांबलेले तेव्हा आम्ही 5 झालो आणि आम्ही थांबलेलो तेव्हा त्यांनी 5 झाले. तर त्यांनी भेटतात का बघूया आपण. हा ऐकू मग काय. जेवण भारी होतं इथं ना. पुढच्या वेळे पण येताना तिथं जेव्हा होन्नावरच्या जरा अलीकडे आहे ना. आलो. अरे 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 'आपल्याला जे मगाचे रायडर भेटलेले ते इथं आहे. ते K29 K21 आहे. अरे बरं ट्रे. अगं गाडी कसली गेला वय ना कळ्या. भारी गेल्यात. बघा झालं रे. जाऊया. $650 आहे सुपर मेटेवर. असली काय ते हार्ली डेव्हिडसनच झाल्या गोळ्या. हा शेवट गेला भावानं. आपण म्हातारा झाल्यावर असलं करायचं. उडपीत आपण परत यायलो. याना केवच्या थोडंच पुढं आलं आणि हा ब्रिज तुम्हाला माहिती असेल. हा आपला फेवरेट ब्रिज आहे. जाताना पण आपण इथे थांबलेलो, येताना पण थांबलो. थोडंसं बॅग ते टाईट करायचं होतं म्हणून. आणि आपल्यासोबत झाला एक कांड. काय झाले, आब्याचा तर काय विषय नाहीच आहे. आब्याची गाडी रॉय. इथं आपला विषय लय मोठा झालाय. काय झाले, याला आहे साईड स्टँड कट ऑफ सेन्सर आणि आपल्या गाडीची इथं येऊन थांबलोय आणि साईड स्टँडची स्प्रिंग तुटल्या, लय वाईट तुटल्या. आणि ह्याच्यानं व्हायलंय काय, अबे तिकडे जर उचलली गाडी. ह्याच्यानं व्हायलंय काय, गाडी चालूच होत नाही. आता बघा इथं साईड स्टँडचं सेन्सर दिसते. आता हे वर करतो, गाडी चालू होत्या. चालू करा बी. गाडी चालू होत्या सोडा. आता जसं हे साईड स्टँड सोडतोय, गाडी बंद.
त्यामुळे आता आपल्याला लागणार आहे ह्याला बांधायला इथं वर कुठं तर असं चापून. मी एवढ्यासाठी म्हणतोय की राईडला जाताना सगळ्या ॲक्सेसरीज किंवा सगळे जे काय आहेत ते आपल्यासोबत पाहिजे. आपण झिप टाय ते लोणचं दाखवायला मला तुझ्या आजीचा फटाकडे झिप टाय घेऊन आलात आपण आणि झिप टाय बांधूया आणि बघूया काम होते की नाही. कुठं तर पुढं स्प्रिंग घालायला तर लागणार आहे आपल्याला. आता ती सांगलीपर्यंत तर काय झिप टायवर जाऊ शकणार नाहीत ना, अजून 300-350 किलोमीटर. त्यामुळं जरा हे जुगाड लावूया आणि जाऊया आता चला. आणि सगळ्यात मोठा विषय काय माहिती काय, सकाळी आम्ही बाहेर पडल्यापासून कांडच व्हायला लागल्यात. पहिला कांड आम्हीने सुरुवात केलाय. कुत्रा आलं मध्ये उडवायत, जरा थोडक्यात वाचले, जरा शेपटीला धडकले, कॉय केले, ते जरा वाईट वाटले मला पण शेपटी लागले, बाकी काय झालं नाही, ते एक नशीब. तिथनं जी पनवती लागल्या, साहेब बसल्यात चहा प्यायला, ग्लास फोडला. इथं असला विषय. आम्ही एखादी एक वळून घ्यायला पाहिजे आता. दोरी बांधतोस काय मग? मोठं जरे लांबडे होते असे एखादी त्याला थांबवायला पाहिजे होतं. अरे हे कसं अडकलं गाठ मार या अशा तऱ्हेने अरे अनेक लाव की मग. अरे अनेक जर लावलास तरी कोणाला उड्या, अनेक जर लावलं तरी तसं राहणार की. हे जर पहिले चुकीच लावले आपण. हा तिकडं हा बरोबर. असले 4-5 बांधार पाहिजे आपल्या. बास होते सोड एकच. व्हायब्रेशन हा बघ काय सुद्धा होत नाही. एवढे झिपटायचे आहेत आपल्याकडे, 15 नॉट. थांब बाबा, इकडं पाहिजे. ऍडव्हेंचर गायचं ऍडव्हेंचर. उन्हात स्टॉप एक वेगळ्यासाठी घेतलेला आम्ही, काय तर करायसाठी. झाले वेगळंच काय. ते नशीब बघितलं. अरे आहे हे त्याच्यावर हे टाईट होईल ना. असं ते सोड की नशीब जिप्ता आहे का नाही. ओके हा विषय झाला आवला. गाडी चालू द्या आता. स्टँड गाडी चालू आहे. गाडी कसली झाला रे बघा. आणि गाडी बघा कसं आलं. तर झेपटाय तर बांधून झाले आपलं. जिथपर्यंत चालते कुठं तर टीव्हीचं शोरूम बघून आपण स्प्रिंग तेवढं घालून घेऊया, त्याशिवाय काय मेळ बसणार नाही. कारण झेपटायच्या भरोशावर आपण राहू शकत नाही लय वेळ. हां होय, नसलं तर मग कासरा बांधायला पाहिजे. कासरा म्हणजे बंजी कॉर्ड लावा. कासरा फुल करा. 850 बसते वाटतो का. बरं अजून हां करंट काय 636 रुपये घातला. करंट नाही, करंट आता और भरत हो. ठीक आहे बस करू येत नाही. लाईट गेली म्हणून अर्धा. तेलापूर घाटमध्ये आपण आलोय. पहिला काय टर्न होणार आहे, चेष्टा होणार आहे.
रोड शेवट गेला त्यातला काय का असं नाही घाटातला. इथं जरा आपली गाडी कच खात्या. हा हे स्पॉट मला आठवते म्हणजे चांगलाच आठवते मला. अरे कुठे गेला आम्ही पण चालले सोडतोय मागच. कसला विषय कसला मोठा स्पॉट आहे की हो. अजून एक मोठा कांड सांगायचा राहिला की आम्ही ब्ल्यू आर्मर पण आपलं बंद पडायला लागले. धप्पा द्यायला लागला आहे. वायरीत मार खाल्लाय तो. गाडी पळते का नाही म्हणाले अजून गेअर एक टाकायचा राहिला आहे तरी अजून काय पडत पण काय करू येऊ काय करू. बॉल एरो यल्लापूरमध्ये एक गॅरेज आहे ते बाहेर BMW जाऊन थांबल्या म्हणून थांबली मी इथं. स्प्रिंग मिळत आहे बघा. झिपटाईवर आपण लई विषय भरोसा ठेवून राहू शकत नाही बसले की अवघडच आहे. हां कितना हुआ 30 कॅश 30 रे 30. जेवायला पाहिजे आम्ही आता लय वेळ झाला. A few moments later. तर थांबलेलो आपण उसाचा रस जरा पिलाय. डॉगेज बाय आलेले त्यांना बिस्किट देऊन पुढे टाकले आपण. अभि लागला झोपाय. तर आत्ता आम्ही थांबलेले इथं उसाचा रस प्यायला आणि एक रायडर भेटले त्यांनी तिथे थांबलेले. मी त्यांना असंच बोलवलं तर ते फॉरेनर आहे इस्रायलमधून आल्यात आणि त्यांनी इथं येऊन बाईक खरेदी केल्या आणि इथं येऊन ट्रॅव्हल करायला लागल्यात. विषय कसा आहे आणि आपण इथले येत असून फिरत नाही. त्याने हम्पीसाठी आल्यात. हम्पी फिरायला आणि इकडे बँगलोर त्यांना एक्सप्लोर केल्यात त्याने. सो थँक्यू. नाईस टू मीट यू. ओके चलो बाय बाय. अरे भावानं गाडी घेतला इथे येऊन ट्रॅव्हल करायसाठी आणि लगेच आणि त्यांचा ग्रुप आहे पूर्ण ते गेलेत पुढं आणि ते टँक बॅग जी दिसते त्याचं त्याने ते ऑर्डर केलेली त्यासाठी त्याने थांबलेलं बेंगलोरमध्ये आणि ते घेऊन मग आत्ता त्याने चालल्यात. ओके बाय बाय. इस्रायल मधनं आलाय इथले तर भारत आपल्याला असून फिरायचं होत नाही. भारतातल्या गोष्टी जवळपास आहेत आपल्यापासून. बाहेरचे येऊन हम्पी म्हणजे आपण हम्पीला आपला पण प्लॅन आहे फक्त ते वर्कआउट होईना झाला तो विषय वेगळा पण आहे. आता इथनं नियोजन आहे चांगली पण बरोबर मांडलं पाहिजे त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे याकडे काय पैसा असेल माहिती आहे तिथनं इथं असं गाडी घेऊन. आपल्याकडे लो बजेटमध्ये पण ट्रिप्स होत्यात राईड्स होत्यात फक्त आपल्याला करायची इच्छा पाहिजे. काय म्हणतो जाव्या. तर फायनली आपण हायवेला लागलो आहे आणि आता जेवायच्या कुठं तर फक्त स्पॉट बघायचा आपल्याला बस बाकी काय विषय नाही. येस हायवेचं काम चालू आहे. बिगभर डायव्हर्जन आहेत. 40चं स्पीड मेंटेन करा म्हणायला लागल्यात. मी मेंटेन केले चांगलंच. अरे लिटरली एक 80 किलोमीटर तर निवांत आलो आम्ही. एक सुद्धा हॉटेल आम्हाला मिळेना. शेवटी हे एक दिसले इथं गर्दी पण आहे. फॅमिली रेस्टॉरंट छोटंसं गाव आहे. बघू तर जेवण त्यांचं झालं. आपण फुल 1 ते 1.5 तासाचं रेस्ट घेतले. 4:45 वाजले आणि आता निघालो आपण. मस्तपैकी गाणी लावणे आणि झुरळा करणे आता एवढाच विषय. बोंबा बोंब. हां किल्ले आहे. स्ट्रॅप आवड आहेस तुझा आवड रे माझं आवड. थांब पुढे गेले किती बेस्ट झाला. बेस्ट स्टॉप झाला. चला फ्रेश झालो आता गाडी ओढूया. काय गाडी लागल्यात कळते का नाही कसं यायचं. काय जीव जास्तीच झालाय. हा
अरे त्याच्या हसा लागलाय कपचलला उठला तर एका दिवशी चल रे. मगाचा जो माणूस होता फर्स्ट लेन मधून डिवायडर मधून ह्या साईडला यायला लागलाय आणि कंटिन्यू फर्स्ट लेन मधनं सेकंडला आला आणि थर्ड मध्ये एवढा मोठा टर्न घेतलाय त्यानं आणि आव्याच्या मध्ये आला. आव्या तरी कसं बसं त्याला वाचवलाय. आयला अशी लोक कसे काय स्वतःच्या जीवाची बी परवा नसते आणि रस्त्याने येणार जाणाऱ्यांची पण नसत्या. आव्या लय वाईट म्हणजे लय वाईट वाचवलाय. थोडक्यात चुकलाय तो थोडक्यात. मेन म्हणजे कर्नाटकमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय या कर्नाटकवाले बस ड्रायव्हर बरोबरपासून तर लय सांभाळून राहा. ना इंडिकेटर देत नाहीत काय नाही. 3 लेन रोड आहे. ह्या पहिल्या लेनमधनं थर्ड लेनमध्ये कसं पण जातात कसं पण येतात. लेफ्टला खाली कुठल्या गावाला जायचं असेल तर विदाऊट इंडिकेटर त्याने खाली जातात. लय बेकार कंडिशन आहे. फक्त तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. राईड सेफ काय येतात त्यामुळं रोडवर आपलं लक्ष असणं हे खूप गरजेचं आहे. कधी कुठं कसं काय होईल काय सांगता येत नाही. चालायचं तसं सकाळपासून आम्ही वाचतच यायले सगळ्या गोष्टीतनं. होय आव्या चालायचं. आजचा दिवस जरा बहुतेक खराब आहे. कसं तर झाले. शेवटचे 50-60 किलोमीटर राहिल्यात आणि दुपारचे वाजल्यात सॉरी संध्याकाळचे 6 वाजल्यात. तिथं जरा ब्रेक जरा लईच मोठा झाला तो. चहा एक मारू आपल्या अड्ड्यावर. फार कुठं आहे रस्ता आहे. तर आपण आलोय कागवाडपाशी स्वाद कॅफेमध्ये आपण आणि पहिला सुकी वेळ ऑर्डर केला आणि हॅलो आब्या पहिल्यांदा आला इथं. मोठे कोल्ड कॉफी पण ऑर्डर केला. कोल्ड कॉफी आणि देऊया आता. इथं मोठी जस्ट तर भावांनो आलोय आपण मिरजेत. आपली राईड सक्सेसफुली कंप्लीट झाल्या. टोटल 1700 किलोमीटरच्या आसपास आपली राईड झाल्या 6 दिवसात आणि हे जे मेमरीज आहेत ते शेवट आहेत. एवढी भारी अनप्लॅनड राईड झाल्या नाही काय बोलायचा विषय नाही. प्लॅन काय नव्हता. डायरेक्ट उडपी विषय खोल झाला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला जाऊन नक्की फॉलो करा. चलो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.